असं आहे की मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशावर आता आपण भाष्य करू शकत नाही. जी काय अप्रोप्रिएट अथॉरिटी ज्या आहेत त्या संदर्भात ती काही आवश्यक हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करेल. नाही, आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते आम्ही गेले 2-3 दिवस सातत्याने त्याच्यावर विचारविनिमय करून अंतिम मसुदा तयार केला आहे. तो अंतिम केला आहे, सगळ्यांनी मान्यता दिली होती त्याच्या आणि तो आता आम्ही घेऊन आम्ही मान्य जरंगे पाटलांना भेटणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सकारात्मक निर्णय होईल अशा अपेक्षा. भेटीला गेलं होतं अचानक स्वतः तुम्ही भेटायला का जात आहात? नाही, असं आहे की उपसमितीचे वतीनेच न्यायमूर्ती शिंदे साहेब जाऊन आले होते. त्याच्यातून उपस्थित केलेले मुद्दे शेवटी उपसमिती जी आहे ती मंत्रिमंडळानं एम्पॉवर केलेली समिती आहे, ती निर्णय समितीला घ्यायचे होते आणि म्हणून न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने ज्या गेल्यानंतर चर्चा केल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झाले त्याच्यावर समितीने गेले 2-3 दिवस मग कायदेशीर मत घेतलं. ॲडव्होकेट शिंदे साहेबांचं मत परत त्याच्यावर त्यांच्याही चर्चा केली. माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांच्यावर आम्ही चर्चा केली विस्तारानं आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे. पण तुम्ही स्वतः आता जाणार आहात त्यानंतर देखील कोण कोण शिष्टमंडळात असणार आहे? आता तुम्ही जर भेटीला जाणार असाल आता माझ्या समेत आमचे समिती सदस्य शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत, माननीय जयकुमारजी आहेत, गोरे आहेत, माणिकराव कोकटे साहेब ते जॉईन होत आहेत आम्हाला. पण आता हे सगळ्या अचानक घडामोडी सगळ्या घडल्या आहेत. बाकी मात्र सगळे सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेच आहेत. गेले 2-3 दिवस काही होते, काही ऑनलाईन होते, पण या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि आमच्या विभागाचे सगळे मग सामाजिक न्याय विभागाचे सचिव किंवा आमच्या विभागाचे सचिव जे म्हणजे उपसमितीचे सदस्य सचिव आहेत ते मग वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी त्या समितीचा आपण घेतलेले आहेत ते सगळेच त्या ठिकाणी हजर राहतील. पण तुम्ही गेल्यानंतर मागे घ्यावं म्हणून मसुद्यात नेमकं काय दिलेलं आहे? नाही, मला वाटतं आपण ती चर्चा आता करण्यापेक्षा एकदा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू दे. मला वाटतं ती चर्चा झाल्याच्या नंतर मग तो प्रसिद्ध तो पब्लिक डोमेनमध्ये येणारच आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की शासनाच्या या भूमिकेमुळं माननीय जरंगे पाटील समाधानी होतील अशी आमची अपेक्षा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.